नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत राज्यसेवेची नवीन जाहिरात आलेली आहे बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो. एकूण किती पदासाठी जागा आहे, कोणत्या पदासाठी जागा आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार, फीस काय असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब पदासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 मध्ये ही जाहिरात आलेली बघू शकता. एकूण 87 पदासाठी ही जाहिरात आहे. तर बघू शकता मित्रांनो, एक्झाम कधी होणार आहे बघू शकता तुम्ही. रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा राज्यसेवेची बघू शकता मित्रांनो. खाली विभाग बघू शकता. पदाचं नाव बघा. राज्यसेवा 79 जागा आहे आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा 8 जागा आहे. तर अशा एकूण 87 जागाची ही जाहिरात आहे मित्रांनो. तर तुम्ही खाली बघू शकता. अर्ज सादर करायचा अर्ज सादर करण्याचा कालावधी बघू शकता. 31 डिसेंबर 2025 ते 20 डिसेंबर 2026 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक बघू शकता 20 जानेवारी 2026. एज क्रायटेरिया बघू शकता मित्रांनो. ओपनवाल्यासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आणि इतर मागासवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत. खाली बघू शकता. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट अ पदासाठी बघू शकता मित्रांनो. वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे किंवा चार्टर अकाउंटंट CA पाहिजे. खाली बघू शकता उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील पदवी, स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील व्यवसायाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषया व्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी. विज्ञान शाखे विज्ञान शाखेतील सर्वाधिक विद्यापीठाची संविन संविधिक विद्यापीठाची पदवी बघा. याची बघू शकता मित्रांनो, एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे. खाली बघू शकता राज्यसेवा पूर्व परीक्षा 400 मार्क असणार आहे. मुख्य परीक्षा राज्यसेवा 1750 आणि मुलाखत 275. परीक्षा शुल्क बघू शकता तुम्ही. ओपनवाल्यासाठी बघू शकता 544 आणि इतर मागासवर्गासाठी बघू शकता 344. खाली बघू शकता मित्रांनो कॅटेगरी वाईज जागा चेक करू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.